नमस्कार, मी आकाश जाधव. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, थोडासा सिरियस, पण तुमच्या IBPSच्या किंवा SBIच्या परीक्षा ज्या तुम्ही 2024 मध्ये अपेअर करणार आहात त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ हा फक्त जनरल बँकिंगच्या किंवा फक्त ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना नाही, तो सगळ्यांसाठीच आहे. त्या पाठीमागचं कारण आता यावर्षी झालेल्या काही परीक्षा आणि त्याचं ॲनालिसिस, स्मॉल ॲनालिसिस मला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं होतं. जनरली जो विद्यार्थी जनरल बँकिंगची तयारी करतो तो SBI PO किंवा सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी एक्झाम त्यासाठी असते RBI असिस्टंटची. कारण की खूप सारे SBI POंना आपण SBI PO सोडून RBI असिस्टंट होताना पाहिलेलं आहे. तर ॲप्टिट्यूड बेसिसवरची सगळ्यात मोठी परीक्षा आपण समजूयात RBI असिस्टंटची एक्झामिनेशन. दुसऱ्या साईडला ॲग्रिकल्चरचा एक मोठा मॉब आपल्या एक्झामची तयारी करतो, त्यासाठीची सगळ्यात मोठी परीक्षा आपण पकडूयात IBPSची AFO. ह्या दोन्ही एक्झामचे आत्ता ह्या आठवड्याभराच्या आत कट ऑफ जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत. पहिल्यांदा त्या कट ऑफवर आपण नजर टाकूयात की ते कट ऑफ आहेत काय. सगळ्यात पहिल्यांदा ह्या आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कट ऑफ. मी IBPS AFOवर लगेच याच्या पुढच्या स्लाईडमध्ये येऊन जातो. ॲज हे सगळे रिझल्ट जे ते तुम्हाला जे दिसतात ते सर्कल वाईज दिसतात. हे ऑफिस आहेत त्यांचे अहमदाबाद, बँगलोर, भोपाळ. ह्या प्रत्येक सर्कलचा निकाल जर तुम्ही बघितला तो अबाव 90 आहे, 90 किंवा 91च्या वरतीच आहे. सगळ्यात कमी जो निकाल आहे तो 91चा मुंबईचा आहे. आपल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मी पकडतो इथून अप्लाय केला असेल तर कमीत कमी 91 आहे. बाकी त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त बघा 94, 91, 95, 96, 96, 95, 92, 95, 96, 93, 95, 96, 93, 95, 96, 95 आहे. तर सगळ्यात कमी हा 91 दोन सर्कलचा, एक बँगलोर आणि दुसरा आपण मुंबई ह्या पद्धतीने बघितलं. त्याच्यानंतर दुसरी परीक्षा IBPSच्या AFOची झाली. AFOच्या परीक्षांमध्ये जिथं रिझनिंगचा कट ऑफ 50 पैकी 7चा आहे, EWSचा आहे माझ्यासमोर, जिथे 50 पैकी कट ऑफ क्वांटचा 9.5चा आहे, तिथं त्याच्या अर्ध्या मार्काचा विषय होता इंग्लिश 5, त्याचा कट ऑफ विक्रमी 8 असा लागलेला आहे. विद्यार्थ्यांना सवय होती पण सवय 5, 5.5ची होती, 8ची सवय कोणाला नव्हती. तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा गेम या दोन्ही एक्झाममध्ये झाला, मी दोन कॅटेगरी ऑफ विद्यार्थी, एक जनरल बँकिंग त्यांची टॉपची एक्झाम, एक ॲग्रिकल्चर त्यांची टॉपची एक्झाम, मी दोघांच्या टॉपच्या एक्झामला पकडून पुढे चाललेलो आहे. आता याच्यामध्ये झालं असं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची स्क्रीनशॉट माझ्याकडे आले. आमच्या फॅकल्टीचा ग्रुप आहे, फॅकल्टीच्या ग्रुपवर आले. हे आल्याच्या नंतर ह्या पहिल्या निकालामध्ये जर आपण बघितलं तर क्वांट आणि रिझनिंगच्या 35 + 35 70 पैकी विद्यार्थ्यांचा स्कोअर कम्फर्टेबली 70 पैकी 65च्या वरती आहे. मग तो 66 आहे, मग तो 67 आहे, मग तो 68 आहे. समजा तो कमीत कमी पकडा 65 आहे. आता त्याला 65 असल्यानंतर इंग्लिशमध्ये मार्क घ्यायचे 26, कारण की 65 + 26 ते मार्क होतील बघा 91. तर तिथपर्यंत ते 26 मार्क घेण्यासाठी तो विद्यार्थी जो आहे तो कुठेतरी कमी पडलेला आहे, हे त्याच्याकडून झालेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना 91चा स्कोअर क्रॉस करायला वेळ लागण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही इंग्लिश होतं. हे तुम्ही जर विद्यार्थ्यांचा डेटा काढला, 10, 20, 30 विद्यार्थ्यांना विचारलं तर तुम्हाला 20-30 विद्यार्थ्यांपैकी मी सांगेल 95% विद्यार्थी म्हणतील की मी कुठे कमी पडलो. तर मी क्वांट आणि रिझनिंगचा माझा जो कॉम्बो होता मी तिथं सफिशियंटली हाय, अबाव 60, अबाव 62, अबाव 64, अबाव 65 गेलो. पण समहाऊ कुठतरी इंग्लिशमध्ये मला त्या पद्धतीने यश मिळालं नाही ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे होतं. ही आहे सिनारिओ नंबर 1. मी थोडंसं पुढे येतो सिनारिओ नंबर 2वर. इकडे सुद्धा विद्यार्थ्यांना आपण बघितलं, असे कितीतरी विद्यार्थी तुम्हाला सापडतील. हा कट ऑफ ओव्हरऑल जास्त लागल्याच्या नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना, ओव्हरऑल कट ऑफ जास्त लागल्याच्या नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना कुठेतरी ज्या कट ऑफची सवय नव्हती, सवय होती 5, 5.5, पावणे 6, 6 पर्यंतची, तो अचानक 25 पैकी 8 पर्यंत गेल्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थी तिकडं सुद्धा दारातीर्थी पडलेले आहेत. मी ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गट करत नाही की संकल्पची विद्यार्थी आणि बाहेरचे विद्यार्थी या पद्धतीत करत नाही. रिझन या विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर खिती सरांकडं आपले 40, 50, 60 विद्यार्थी होते ॲट अ टाइम सगळ्यात शेवटी. ज्या 50-60 विद्यार्थ्यांना मेहनत घेतल्यामुळे ते विद्यार्थी इंग्लिशमध्ये डबल डिजिटमध्ये पुढे आहेत. पण मी ओव्हरऑल सांगतोय की ओव्हरऑल एक ट्रेंड जर तुम्ही बघितलं तर या ट्रेंडमध्ये विद्यार्थी कुठतरी ह्या दोन्ही याच्यामध्ये, एकीकडे इंग्लिशच्या कट ऑफमध्ये, ह्या एक्झाममध्ये इंग्लिशच्या कट ऑफमध्ये, आणि दुसरीकडे ओव्हरऑल कट ऑफ कमी होत असताना त्यामध्ये इंग्लिशचा मार्काचा प्रभाव तो ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर न होण्यामागे सगळ्यात जास्त होता. तर हे दोन महत्त्वाचे कारण आहेत ह्या दोन्ही एक्झामच्या पाठीमागं. थोडा अजून पुढे या. तर त्यामुळे कॉमन थ्रेड काय होता ह्या दोन्ही एक्झाम विद्यार्थ्यांच्या न निघण्याच्या पाठीमागचं, तो कॉमन थ्रेड हा 90% विद्यार्थ्यांच्या केसमध्ये हा इंग्लिश असाच होता. IBPS SO प्रीच्या सुद्धा आणि RBI असिस्टंट प्रीच्या सुद्धा. त्यामुळं हे
मिस्टेक कसा अवॉइड करायचा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस तुम्ही IBPSची क्लर्कलची एक्झाम देतात, ग्रामीण बँकेची एक्झाम देतात, ग्रामीण बँकेमध्ये तर इंग्लिश हा विषय प्रिला नसतोच, IBPS क्लर्क देत आहेत, SBI क्लर्क देत आहेत, IBPS PO देत आहेत, SBI PO देत आहेत, ह्या एक्झाम देत आहेत. अशा एक्झाममध्ये प्री एक्झाममध्ये कट ऑफ हा 100 पैकी कुठेतरी एक 55 पासून ते 70 पर्यंत असतो, कमी जास्त पुढे 2 4 5 मार्क पुढे सुद्धा असतो, 70च्या वर पण जातो. पण एक ओव्हरऑल मागच्या 5-7 वर्षामध्ये आपण ॲनालिसिस बघितलं तर 55 ते 70च्या मध्ये हा कट ऑफ असतो. आता कधी कधी 75 असतो, जरा 75 पकडू, 55 ते 75 असतो. ह्याच्यामध्ये कसं होतं की ह्या 4 एक्झाममध्ये आपला एखादा विषय वीक असेल तर तो वीक विषय झाकला जातो. बहुतेकांचा वीक विषय कोणता, इंग्लिश, झाकला जातो. का झाकला जातो, कारण की त्यांना हे 75 मार्क मिळत असताना समजा कुठेतरी असे विद्यार्थी 25 पैकी 10 30 पैकी 10 मार्क मिळवत आहेत, समजा इंग्लिशमध्ये 30 पैकी फक्त 10 मार्क मिळवत आहेत, आणि राहिलेल्या 35 क्वांट आणि रिझनिंगच्या 70 पैकी समजा 65 मार्क घेतात, 70 पैकी 65 आणि 30 पैकी 10 तो पार्ट निभावून घेतला जातो. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी प्रीपासून मेन्सपर्यंत ढकलत पुढे जातो. ह्या 4 परीक्षांमध्ये ज्यांचे नाव आहेत IBPS क्लर्क प्री, IBPS PO प्री, SBI क्लर्क प्री आणि SBI PO प्री. पण खरी अडचण येते अशा परीक्षांमध्ये, जसं की RBI असिस्टंटची प्री आणि दुसरा आपण बघितलं IBPS AFOची प्री. रिझन, ह्याच्यामध्ये भरपूर अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला असतो, त्या मेन्समध्ये लागणाऱ्या कम्प्युटरचा भरपूर अभ्यास केलेला असतो, मेन्समध्ये लागणाऱ्या GAचा, ॲग्रिकॉस, लक्षात ठेवा भरपूर अभ्यास केलेला असतो IBPSच्या AFOच्या मेन्सचा. पण अशा वेळेला हा सगळा अभ्यास कुचकामी किंवा वेस्ट होतो जर का आपण त्या विषयामध्ये पाठीमागं पडलं तर. त्यामुळं ओव्हरऑल इथून पुढच्या स्टेप्समध्ये मला पुढे अजून थोडंसं बोलायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला. त्यामुळं इथून पुढे तुमचा जो कोणता ट्युटर आहे, जर तुम्हाला ह्या वरच्या एक्झाम क्रॅक करायचे असतील, मी हे म्हणत नाही की IBPS PO किंवा IBPS क्लर्क किंवा SBI PO किंवा SBI क्लर्क त्या एक्झाम नाही, त्याच्यामध्ये एखादा विषय झाकला जातो का तर कट ऑफ कमी लागतो. पण जसा जसा एखाद्या परीक्षेचा कट ऑफ 80-85च्या वर लागायला लागेल, त्याच्यानंतर आपल्याला वीक विषय सुद्धा म्हणतो की बाबा तुला मार्क काढावे लागतील, तुला मार्क द्यावेच लागतील, जर का कट ऑफ 80-85च्या वर जायला लागला तर. आता तुम्ही ह्याच पद्धतीने न्यू इंडियाची असिस्टंटची एक्झाम आलेली आहेत, त्याच्या पाठीमागचे पेपर चेक करा. जर का तुम्हाला ही एक्झाम UISLची असिस्टंटची एक्झाम किंवा इतरही कोणत्या एक्झाममध्ये असं दिसलं की कट ऑफ 80-85च्या वर चाललेला आहे, तर समजून घ्यायचं फक्त कॉम्बोने काम जमणार नाही, कॉम्बोच्या सोबत तुम्हाला इंग्लिशसुद्धा अशा एक्झाममध्ये लागणार आहे. तर त्यामुळं अशा केसमध्ये इथून पुढे आपण इंग्लिश कुणाकडून शिकतोय ह्याच्यावर तुमचं ॲनालिसिस होणं आवश्यक आहे. सर मी तर शिकलो, माझं तर काम झालं, तर इथून पुढची जी पिढी बँकिंगमध्ये येणार आहेत त्यांना साधारणतः हे कसं गाईड करायचं किंवा कोणत्या पद्धतीनं त्याला कोणकोणती एक्झाम द्यायचं, कारण की इश्यू असा असतो की त्याच्यासाठीचा पहिला शिक्षक, नवीन बँकिंगमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा पहिला शिक्षक हा शिक्षक नसतो, हा त्या एक्झाम देत असलेला सिनियर असतो. तर त्यामुळं ओव्हरऑल तिकडे जात असताना की त्याला गाईड करत असताना आपण कशा पद्धतीने गाईड करतो हे सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आता तर त्यामुळं चेक, आता तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये काय लागेल, चेक वेअर सेक्शनल कट ऑफ मॅटर्स द मोस्ट, जसं की आपली होती IBPS AFOची प्री. थोडंसं पुढे चेक वेअर ओव्हरऑल कट ऑफ मॅटर्स द मोस्ट, त्या केसमध्ये तर RBI असिस्टंटची प्री. त्यामुळे ज्या वेळेला ओव्हरऑल कट ऑफ हा 80-85च्या वर जायला लागला तर त्यावेळेला सुद्धा इंग्लिशचं काम पडणार आहे. आणि ज्या वेळेला सेक्शनल कट ऑफ 25 पैकी 8 लागतोय किंवा 50 पैकी 16 लागतोय, अशा ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचं महत्त्व कळेल. दुसरी गोष्ट, IBPS POच्या प्रीमध्ये मागच्या 2 वर्षापासून मी सुद्धा पाहतोय IBPS POच्या प्रीमध्ये 30 पैकी इंग्लिशचा कट ऑफ डबल डिजिट लागत आहे, अबाउट 10 लागत आहे. आणि तिथं सुद्धा खूप मुलं धारातीर्थी पडत आहेत, तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना ते 10 मार्क किंवा त्या डबल डिजिटपर्यंत पोहोचणं मुश्किल होतं. त्या पाठीमागचं रिझन आहे आपण इंग्लिश या विषयाकडे केलेलं दुर्लक्ष किंवा इंग्लिश हा विषय त्या पद्धतीने आपल्याला शिकवला गेलेला आहे. तर त्यामुळं आपण हे पाहत असताना विच सब्जेक्ट टू लुक आफ्टर बिफोर जॉईनिंग एनी इन्स्टिट्यूट, हे का पाहत असताना मी गणिताचा शिक्षक आहे, मी गणिताचा आहे तर मी गणिताचा बाजा वाजवला पाहिजे. पण क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA साधारणतः हे पाहत असताना आपलं सध्याचं वजन कुणीकडे जास्त पाहिजे, तर मी इंग्लिशकडे म्हणतोय का, तर नाही. 2 मिनिटं आहे का, माझं म्हणणं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाममध्ये हे क्वांट किंवा रिझनिंग किंवा इंग्लिश ह्याला फेस करायचं आहे. GAचा पार्ट फेस करायला आपल्याला एखाद्या IDBIचा वाट पाहावं लागतं.
एखाद्या इन्शुरन्सच्या त्याही फक्त UISLची वाट पाहावं लागतं, ज्याच्यामध्ये GA तुम्हाला फेस करायचा आहे, पण तुम्हाला 10 पैकी 9 एक्झाममध्ये प्री फेस करायची आणि त्या प्रीमध्ये क्वांट आहे, रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे. हे 3 विषय त्याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळं ह्या 3 विषयांमध्ये पुढे कसं, ह्या 3 मध्ये कसं, तर पहिल्यांदा मी हे सांगावं बिंग गणिताचा शिक्षक की गणित महत्त्वाचं आहे. पण होतं काय बघा, आत्ता काय झालं, मागच्या 2 वर्षापासून स्टाफ सिलेक्शनच्या CGLचा आणि CHSLचा पॅटर्न बदलला. CGL आणि CHSLच्या पॅटर्न जुन्या पॅटर्नमध्ये आमच्या क्वांट ह्या विषयाला किंवा मॅथमॅटिक्स या विषयाला खूप महत्त्व होतं. 700 मार्काच्या फायनल सिलेक्शनपैकी 250 मार्क 50 मार्क प्रीचे आणि 200 मार्क मेन्सचे, 700 पैकी 250 मार्काचं वेटेज आमच्या क्वांटचं होतं किंवा मॅथमॅटिक्सचं होतं. बिलकुल तसंच 700 पैकी 50 मार्काची प्री, 200 मार्काची मेन्स आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह, असं 350 मार्काचं वेटेज हे इंग्लिशचं होतं. ह्या 2 विषयाचं वेटेज त्याच्यामध्ये जास्त होतं. पण झालं असं की 2 वर्षाआधी पॅटर्न बदलला. त्याच्यानंतर इंडस्ट्रीमधले SSC मधले मोठमोठे शिक्षकांना येऊन सांगावं लागलं की दादा, मी जरी क्वांटचा शिक्षक असेल, तुम्हाला SSCची एक्झाम क्रॅक करायची असेल तर GK वर लक्ष द्यावं लागेल. का? आता त्यांना प्रीपासून GK आहे, GKचं वेटेज SSCला वाढलं. त्यामुळं अशा पद्धतीचे अनबायस्ड व्ह्यूज तुमच्या समोर जे ते ठेवावं लागतील. बायस्ड व्ह्यूज किंवा मी गणित हा विषय शिकवतो म्हणून तसं न सांगता, जे SSCच्या ट्युटरनं केलं साधारणतः त्याच पद्धतीने पाहताना क्वांट आणि रिझनिंग महत्त्वाचं आहे, नो डाऊट. पण ह्या SSCचा अनुभव पाहता आणि जर का कट ऑफ 80-85च्या वर प्रीचा कट ऑफ जात असेल अबाव 100 पैकी, किंवा कुठतरी AFOच्या एक्झाममध्ये आपण प्रीमुळेच अडकत असू, तर अशा केसमध्ये तुमची पहिली चॉईस गेली पाहिजे ह्या विषयावर, दुसरी चॉईस आली पाहिजे ह्या विषयावर आणि तिसरी चॉईस आली पाहिजे साधारणतः ह्या विषयावर. या पद्धतीनं तुम्ही तुमचं ॲनालिसिस या वर्षी झालेल्या एक्झामच्या बेसिसवर जे ते केलं पाहिजे. तर ही तयारी करत असताना त्यासाठीचा गोल्डन टाईम अजूनही, जर तुम्ही मागच्या वर्षीचा ॲनालिसिस केला, आपण कुठं चुकलो, काय चुकलो, कोणकोणत्या पद्धतीने पुढे जायचं आहे, तर त्यामुळं यासाठी या तयारी स्टार्ट करण्यासाठीचा इंग्लिशसाठीचा बेस्ट टाईम हाच आहे. आणि जेव्हा नोटिफिकेशनची भाऊ गर्दी नाही आहे तेव्हापर्यंत फेबपासून ते मेपर्यंत तुम्हाला तुमच्या इंग्लिशवर काम करायचं आहे. आणि ते तुम्ही आहे तिथून ज्या पद्धतीने करतायत बिलकुल त्याच पद्धतीने करायचं आहे. म्हणून मागच्या काही महिन्यांपासून जे आम्ही सुद्धा इंग्लिशवरचं जे ओव्हरऑल महत्त्व किंवा ह्या विषयाचं महत्त्व पाहता त्याच्यावरचं वेटेज हे क्वांट रिझनिंगपेक्षा वाढवलेलं आहे. आणि त्यासाठीची एबल फॅकल्टी क्षितिज भालेराव सर आपल्याकडे आहेत. त्यांनी ह्या एक्झाममध्ये आत्ता जी IBPSची RBIची एक्झाम झाली, ह्या RBIच्या असिस्टंटच्या एक्झाममध्ये पुन्हा एकदा हे बघा, सरांचं नाव क्षितिज भालेराव, त्यांचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, एक्झामचं सेंटर, या पद्धतीनं आपण जर बघितलं तर या इंग्लिश लँग्वेजमध्ये पुन्हा एकदा 30 पैकी 30 मिळवलेले आहेत. ही RBI असिस्टंटची 2023ची एक्झाम आहे. आपण थोडंसं पाठीमागं आलो तर RBI असिस्टंटच्या 22च्या एक्झाममध्ये सुद्धा सरांनी 30 पैकी 30 मार्क जे आहेत ते मिळवलेले आहेत. आपण अजून थोडंसं पुढे बघूयात, अजून कोणकोणत्या एक्झाम. IBPS क्लर्कची ही जी परीक्षा आहे 12 नंबरची, यासुद्धा परीक्षेमध्ये सरांनी 30 पैकी 30 मार्क मिळवलेले आहेत. आणि ही आपल्या सेबीची एक्झाम आहे. सेबीच्या एक्झाममध्ये सुद्धा ह्या 25 पैकी 25 मार्क जे आहेत ते त्यांनी मिळवलेले आहेत. ह्याच्याशिवाय सुद्धा आपल्याकडे भरपूर एक्झाम्स आहेत ज्या एक्झाममध्ये सरांचे मार्क तेवढे आहेत बघा. ज्यामध्ये ही SSC CGLची एक्झाम आहे. SSC CGLच्या या PDF मध्ये SSC CGLच्या पण 25 प्रश्नापैकी 25 अशा पद्धतीनं एक प्रश्नाला 2 मार्क असतो, म्हणून त्यातही त्यांना 50 पैकी 50 मार्क मिळालेले आहेत. तर अशा एक्झामची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला असाच एखादा ट्युटर लागेल, असाच एखादा फॅकल्टी लागेल ज्यांनी ह्या एक्झाममध्ये स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, किंवा तो ही कॅपॅसिटी ठेवतो की विद्यार्थ्यांकडून कोणताही कसलाही कुठेही कसाही डाऊट येऊ, ह्या डाऊट त्याला फेस करता आला पाहिजे. त्यामुळे इथून पुढे तयारी करत असताना ह्या गोष्टीचं सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीवर कामसुद्धा करायचं आहे की आपण उद्या चालून स्पेसिफिकली अशा एक्झाममध्ये, अशा जनरल बँकिंगच्या एक्झाममध्ये जिथे की कट ऑफ 100 पैकी 80च्या वर लागतो, अशा एक्झाममध्ये आपल्याला इंग्लिशचं महत्त्व आहे. कारण की 35-35-70 हे क्वांट रिझनिंगमध्ये घेतल्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला पुढं पडावं लागेल. आणि IBPS AFOच्या केसमध्ये तर मला वेगळं सांगायची गरज नाही की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय काय चुका केल्यात. ह्या चुका एकतर आपणही करू नये आणि याच्या पुढे जी बँकिंगला नवीन जनरेशन येते त्या जनरेशनला
अशाच पद्धतीने गाईड करून त्यांना की याच्यामध्ये आपण केलेल्या चुका कशा टाळता येतील आणि चुका टाळून कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं हे तुम्हाला गाईड करता येईल, हेच मला ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. धन्यवाद.